अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मोहन मते साहेबांनी वांगणी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना बुरशी आढळलेली जी काही बुरशी लागलेली औषधं आहेत त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला आहे. आता या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधली जी वस्तुस्थिती आहे आणि त्या वस्तुस्थितीनंतर त्यांनी परत जे काही प्रश्नामध्ये परत आणखीन उपप्रश्न विचारलेत, त्या दोन्ही प्रश्नांमधला दोन मुद्दे आहेत. एक तर ही खरेदी जी झालेली आहे ती DPTCचा आपण जे काही जिल्हा नियोजन विकास निधीमधून पैसे देतोय त्याच्यामधून स्थानिकच्या अधिकाऱ्यांनी केलेली खरेदी आहे. या खरेदीमध्ये जे काही नियम आणि निकष पाळले पाहिजेत त्याच्याबद्दलची जबाबदारी संबंधित तिथल्या अधिकाऱ्यांची आहे की ज्याच्यामध्ये ते काम करणं अपेक्षित आहे. आपल्या तक्रारीनंतर आणि आपल्या तक्रारीच्या एकूणच संपूर्ण कामकाजाची चौकशी केल्यानंतर 15/12/2025 रोजी तपासणीसाठी या गोळ्यांचे नमुने आपण तपासणीसाठी घेतले होते. या एकूण त्याचा रिपोर्ट जो आहे तो आपल्या शासकीय प्रयोगशाळा आणि अन्न औषध प्रशासन विभागाचा जो काही लॅब रिपोर्ट आला त्याच्यामध्ये 4/3/2026ला याच्यामध्ये PSC वांगणीमध्ये जो काय एकूण औषध पुरवठा झाला आहे त्याच्यामध्ये बुरशीजन्य वाढीने संक्रमित नाही अशा पद्धतीचं म्हणणं म्हटलं आहे. पण त्याच्यामधला दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की सदर औषधामधले घटक प्रमाण जे आहे त्याचं लेबल क्रमांक 98.31% असून त्याचे लिमिट 95 ते 105% प्रमाणे आढळून आलेलं आहे. आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की या सगळ्या एकूणच औषधांमध्ये जे डिसोल्युशनचा कालावधी हा 85% असणे अपेक्षित आहे, परंतु तो 59.16 अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने ही जी काय एकूण औषध आहे ती अप्रमाणित असल्याचं घोषित केलं आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाच्या अनुषंगानं पहिल्यांदा आम्ही याच्याबद्दल ज्या लॅबने याला मान्यता दिली त्या दोन्ही लॅबवरती कारवाई करण्यासाठी एकतर त्यांना आम्ही ब्लॅकलिस्टेड करू, त्याच्याबरोबर त्याचं ॲक्रेडिटेशन रद्द करू आणि त्याचबरोबर FDAला आम्ही विनंती केली की याच्याबद्दलचा जो काही गुन्हा दाखल करायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा शासनाच्या वतीनं आम्ही सूचना देतोय. दुसरं, याच्याबरोबरनं आणखीन एक मुद्दा असा आहे की ही सगळी खरेदी करण्यामध्ये जे आमचे अधिकारी असतील तिथले संबंधित DHO असतील, तिथले संबंधित आमचे आपला फार्मासिस्ट असेल, जे कोण असतील त्या सगळ्या लोकांच्यावरती सुद्धा डिपार्टमेंटल इन्क्वायरी आम्ही बसवतो आणि तात्काळ त्यांच्यावरती सुद्धा सस्पेन्शनची आम्ही कारवाई करतो. तिसरा मुद्दा असा आहे की एकूणच या सगळ्या गोष्टींमध्ये औषध गुणवत्ता होण्यासाठी आपण नेमकी कोणती भूमिका घेतो अशा पद्धतीचं सुद्धा आपण विचारलं आहे. विशेषतः मी आपल्याला सांगेन की DPTCतल्या खरेदीमध्ये सुद्धा सगळ्या पालकमंत्री महोदयाने आम्ही विनंती केली आणि आम्ही सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलीत की गुणवत्तापूर्ण औषधं घेण्याबद्दलची जी काही SOP आहे अशा पद्धतीच्या तक्रारी होऊ नयेत यासाठी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्याबद्दलच्या सगळ्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आमच्याकडून सातत्यानं मॉनिटरिंग होते आणि तिथल्या स्थानिकच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा तशा पद्धतीनं त्याला सूचना आणि त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करावं अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग डिटेक्शन मशीन की जे खूप महत्त्वाचं मशीन आहे की ज्याची आम्ही आता पुढच्या